श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपणा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करते. 24 या वर्षाला निरोप देऊयात आणि 2024चं मनपूर्वक स्वागत करूयात, आनंदाने स्वागत करूयात, उत्साहाने स्वागत करूयात. ज्या काही अडचणी आहेत, समस्या आहेत, त्या या वर्षाच्या सूर्यास्ताच्या वेळेस विसर्जित करूयात आणि नाविन्याने नवीन काहीतरी करूयात अशी जिद्द निर्माण करून इच्छाशक्तीच्या जोरावरती नवीन वर्षाचं स्वागत करूयात आणि आजच्या माहितीला सुरुवात करूयात. आपली तूळ रास आहे. तूळ राशीच्या जातकांना संपूर्ण नववर्षाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. तुमच्या जीवनामध्ये काही अडचणी, समस्या आहेत आणि त्यामुळे तुम्ही त्रस्त झाला आहात, काही विशिष्ट आर्थिक अडचणीमध्ये तुम्ही सापडला आहात, तर तुम्हा सर्वांना एक प्रोत्साहन देण्यासाठी सांगू इच्छिते. कोणत्याही कार्याचा आदी असतो तसा अंत असतो. कुठल्याही संकटाचा जसा आदी म्हणजे सुरुवात असते तशी शेवटही असतो आणि तोच शेवट तुम्हाला आता दिसून येणार आहे. आणि उत्साहाने या नववर्षाच्या स्वागताला लागा. या नववर्षामध्ये नवीन नवीन प्लॅनिंग करा. इच्छाशक्तीच्या जोरावर तुम्ही ते पूर्ण करू शकता असे मी या माध्यमातून सांगू इच्छिते. सर्वप्रथम आपण ग्रहस्थिती कशी राहणार आहे हे समजून घेणार आहोत. तत्पूर्वी सांगू इच्छिते, आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे तूळ राशीच्या जातकांना. तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत श्रवण करावा, पाहावा. तुमची तूळ रास आहे. ग्रहस्थितीप्रमाणे मेष राशीतून गोचर करणारे गुरु महाराज हे जानेवारी ते मे या कालावधीमध्ये मेष राशीतून गोचर करतील आणि त्यानंतर गुरुदेवांचं गोचर हे वृषभेतनं होईल. म्हणजेच तुमच्या भाग्यस्थानातनं होणार आहे. अष्टम स्थानातील गुरुदेव तुम्हाला अचानक लाभप्राप्ती, यश, कीर्ती प्राप्ती करून देतील. असे शुभ अवसर तुम्हाला प्राप्त होतील, शुभ ग्रहमान तुम्हाला प्राप्त होतील. गुरु महाराजांचं गोचर जेव्हा भाग्यस्थानातनं होईल त्यावेळेस तुमच्याकडनं मोठ्या प्रमाणात कष्ट, काम करून घेतील आणि त्या कामामधनं मोबदला सुद्धा मोठ्या प्रमाणात प्राप्त करून देतील. गुरु महाराजांचं गोचर तुम्हाला लाभदायक ठरतं कारण तुमची तूळ रास आहे. कष्टाला यश आल्याशिवाय ते कष्ट करण्याचा अर्थ राहत नाही असं म्हणतात आणि त्याच कष्टाला यश देण्याचं काम गुरु महाराज मे नंतर करणार आहेत. मे पर्यंत तुम्हाला थोड्याफार प्रमाणात आर्थिक अडचणीमध्ये अडकवून ठेवू शकतील असे कुयोग आहेत. शनी महाराज या संपूर्ण वर्षभरात तुमच्या राशीपत्रिकेतील पंचम स्थानात विराजमान राहणार आहेत. जुलैपर्यंत तुम्हाला शिक्षणाच्या दृष्टीने अतिशय उत्तम ग्रहमान आहे, ग्रहस्थिती आहे. संततीचं प्लॅनिंग करण्यासाठी सुद्धा तुम्हाला हे नववर्ष उत्तम आहे. याबरोबरच संतती सौख्य सुद्धा उत्तम लाभेल. संततीची तुम्हाला सातत्याने काळजी होती, त्यांच्या चिंतेत तुम्ही होता आणि संपूर्ण वर्षभर तुम्हाला या गोष्टीमुळे त्रस्त झाला होता. तर नक्कीच आता काळजी करू नका. नववर्षात तुम्हाला संततीचं सौख्य उत्तम लाभेल. त्यांच्या शिक्षणाच्यासाठी किंवा करिअरसाठी तुम्ही चिंतित होता तर ती चिंता, काळजी आता नष्ट होणार आहे आणि यशाची एक उत्तम पहाट किंवा उत्तम चाहूल घेऊन हे नववर्ष येत आहे. याबरोबरच शिक्षणाच्या दृष्टीने विचार केला तर कलात्मक क्षेत्रातील शिक्षण घेणारा वर्ग अर्थात आर्ट साईडने शिक्षण घेणाऱ्या वर्गाला उत्तम ग्रहस्थिती आहे आणि याचबरोबर इंजिनिअरिंग क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या वर्गाला सुद्धा उत्तम कालावधी म्हणता येईल 2024 हे वर्ष. याबरोबरच शिक्षणाच्या दृष्टीने विचार केला असता नवीन तुम्हाला काय शिकायचं असेल किंवा काय शिकू शकाल याबद्दल थोडीशी माहिती घेऊयात. कलात्मक क्षेत्रामध्ये कुठल्याही प्रकारची शिक्षण घेण्याचे योग शुभ प्रमाणात आहेत. तुम्ही शिक्षण घेऊ शकता. पत्रिकेप्रमाणे आपण माहिती घेत आहोत, त्यामुळे जोडीदाराचं सौख्य हे पाहताना तुमच्या लग्नपत्रिकेप्रमाणे पाहणं विशिष्ट ठरतं, महत्त्वाचं ठरतं. वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने वधूवरांसाठी हे वर्ष कसं राहणार आहे हे पाहूयात. या वर्षामध्ये मे नंतर तुम्हाला विवाहाचे योग अतिशय शुभ आहेत. मे पर्यंत प्रयत्न करू शकता, यश येऊ शकेल, परंतु मोठ्या प्रमाणात शुभ योग म्हणताना 2024 मे नंतर लाभत आहेत. यासाठी तुमच्या जन्मलग्न पत्रिकेप्रमाणे जर माहिती घेतली तर विशिष्ट अधिक माहिती मिळू शकेल. याबरोबरच जोडीदाराचं सौख्य कसं राहणार आहे, साथ सोबत प्राप्त होणार आहे का, त्यांच्यासोबत मतभिन्नता होणार आहेत का हे समजून घेऊयात. राशीपत्रिकेतील सप्तम स्थानामध्ये शनी महाराजांची दृष्टी येत आहे. त्यामुळं नक्कीच तुमच्या जोडीदाराच्या सोबत किरकोळ प्रमाणात मतवैचारिकता निर्माण करून देणारे प्रसंग उद्भवू शकतील.
याला थांबवण्याचा प्रयत्न तुमच्याकडनं व्हायला हवा, म्हणजेच तुम्हाला जोडदाराचं सौख्य सुद्धा उत्तम प्रकारचं लाभणार आहे. एखाद्या विषयावरती वादाकडे तो नेऊन सोडण्याचं काम शनीच्या दृष्टीने होऊ शकतं, शनी महाराजांच्या कृपा दृष्टीने होऊ शकतं. त्यामुळे एवढी एक बाब जर तुम्ही सांभाळू शकलात तर नक्कीच तुम्हाला 2024 मध्ये तुमच्या जोडदाराचं सौख्य मोठ्या प्रमाणात प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. खरेदीचे व्यवसाय करायचे असतील तर त्यासाठी मात्र शुभ ग्रहमान हे संपूर्ण वर्ष लाभणार आहे. उत्तम प्रकारचा व्यवसाय तुमच्याकडनं होऊ शकेल. व्यापाराच्या दृष्टीने विचार केला असता व्यापारिक स्थिती उत्तम राहणार आहे. कापड दुकानदार किंवा कापड व्यावसायिक होलसेल मार्केट मधील व्यापारी वर्ग यांना अतिशय उत्तम ग्रहमान आहे. याचबरोबर कन्स्ट्रक्शन क्षेत्र यामधील काम करणाऱ्या वर्गाला सुद्धा उत्तम यश प्राप्त करून देण्यासाठी शनी महाराजांची विशेष कृपा होणार आहे. लाभस्थिती सुद्धा उत्तम राहू शकेल. पैसा जो आलेला आहे तो मोठ्या प्रमाणात खर्च होतो किंवा कर्ज मिटवण्यासाठी तुमचा जात आहे आणि सेव्हिंग कमी होतंय, अशा काहींच्या समस्या आहेत. तर 2024 मध्ये या समस्यांचं निवारण होणार आहे, कारण मार्च ते डिसेंबर हा कालावधी तुमच्यासाठी उत्तम आहे आर्थिक संचय करण्यासाठी. त्यामुळे 2024 मध्ये आर्थिक संचयाकडे सुद्धा तुम्ही जाऊ शकणार आहात. राशीपत्रिकेतील 6ष्ठ स्थानामध्ये राहुदेव आहेत आणि व्यय स्थानामध्ये केतुदेव आहेत. राहुदेव तुम्हाला एखादं कुटील आजारपण उत्पन्न करून देतील. त्यामुळे नक्कीच मी तुम्हाला विनंतीपूर्वक सांगू इच्छिते, कोणत्याही प्रकारचा मानसिक ताण तणाव मोठ्या प्रमाणात घेऊ नका. ताण येईल अशी कुठल्याही गोष्टीचा विचार करू नका, कारण राहुदेव 6ष्ठ स्थानात आल्यानंतर मानसिक ताण तणाव मोठ्या प्रमाणात घेण्याचे कुयोग निर्माण करून देतात आणि त्यामुळं कुठील एखादा आजारपण बीपी शुगर सारखं तुमच्या पाठी लावून देतात. त्यामुळे नक्कीच काळजी घ्यायची आहे. आजारपणाच्या तक्रारी मोठ्या होणार नाहीत या गोष्टीची, आणि थोड्याफार प्रमाणात आजारपणाच्या तक्रारी जाणवल्या तर वैद्यकीय उपचार लगेचच घेऊन त्या आजारपणावरती मात करायचं आहे. याबरोबरच 6ष्ठ स्थानात आलेले राहुदेव हितशत्रूंचा त्रास निर्माण करून देतात. तुम्ही एखादं महत्त्वपूर्ण कार्य अगदी मनापासून तळमळीने करतायत आणि त्यासाठी हितशत्रू निर्माण करून दिल्याचं कार्य राहुदेव करतील. तुमच्या कामामध्ये अडचणी निर्माण करून देतील. तुमच्याकडनं ते काम सहज होणार होतं, परंतु ते मोठ्या कष्टाने पूर्ण करून घेतील, असे कुयोग करतील. मग हे कुयोग होऊ नयेत यासाठी मी विशिष्ट उपाय व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे, ते तुम्हाला करायचे आहेत. याबरोबर भाग्योदय उत्तम व्हावा, करिअरमध्ये योग्य संधी लवकरात लवकर प्राप्त व्हावी, नोकरीची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी सुद्धा उपाय आपण आता पुढे पाहणार आहोत. खर्चाच्या दृष्टीने या वर्षातील विशिष्ट 3 महिने राहणार आहेत. ते म्हणजे ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या 3 महिन्यामध्ये तुमच्याकडनं मोठ्या प्रमाणात खर्च होऊ शकतो. खर्च उद्भवू शकतात. धार्मिक कार्यासाठी, मांगलिक कार्यासाठी तुमच्याकडनं खर्च होऊ शकतो. तर या विशिष्ट कालावधीमध्ये सकारात्मक खर्च होण्याचे शुभ आणि अशुभ योग आहेत असं म्हणायला हरकत नाही. तर नक्कीच प्रयत्न करायचा आहे या दरम्यान थोडंसं खर्चावरती नियंत्रण राहण्याचं. याबरोबरच केतुदेव व्ययस्थानात आल्यामुळे तुम्हाला अपव्यय, एखादी कुबुद्धी निर्माण करून देतात खर्चाच्या दृष्टीने. ते म्हणजे या वर्षाच्या 4 महिन्यामध्ये, ते 4 महिने म्हणजे मार्च, एप्रिल, मे आणि जून या 4 महिन्यामध्ये तुम्हाला एखाद्या ठिकाणी विनाकारणच गरज नव्हती पण इन्व्हेस्टमेंट केली असे अशुभ योग आहेत. त्यामुळे नक्कीच कुठल्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट करताना या 4 महिन्यामध्ये विशेष लक्ष द्या आणि खात्री करूनच त्या ठिकाणी तुम्ही गुंतवणूक करायची आहे. कुठल्याही प्रकारचं व्यसन तुम्हाला असेल तर विनंतीपूर्वक सांगू इच्छिते, त्या व्यसनावरती नियंत्रण ठेवा. ते व्यसन बळावण्याचे अशुभ योग सुद्धा या वर्षभरात आहेत. त्यामुळे नक्कीच काळजीपूर्वक ते व्यसन कमी कसं होईल, अल्प कसं होईल, बंद कसं होईल याकडे विशेष लक्ष द्या. आता आपण उपासनेकडे वळूयात, कारण उपासनेची जोड दिली तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये शुभ ग्रहमान प्राप्त होईल. शुभ लहरी तुमच्या जीवनामध्ये तुमच्या स्वतःमध्ये प्राप्त होतील आणि तुम्हाला तो जीवनाचा आनंद घेण्यासाठी प्रवृत्त करतील. म्हणजेच ती उपासना कोणती हे आता आपण समजून घेणार आहोत. संपूर्ण वर्षभर तुमच्या कुलदेवतेची जास्तीत जास्त उपासना करायची आहे. कुलदेवतेचं नामस्मरण करणं, कुलदेवतेचं दर्शन घेणं हे विशिष्ट उपाय तुम्हाला करायचे आहेत. बरोबरच नवग्रह स्तोत्र वाचन करायचं आहे. नवग्रह मंत्रांचा जप केल्याने सुद्धा तुमच्या जीवनामधील संकट नष्ट होतील आणि योग्य आणि चांगली कार्य तुमच्या हातून घडून येतील. तर आज आपण तूळ राशीच्या जातकांना संपूर्ण वर्षामध्ये कोणते विशिष्ट उपाय करायचे आहेत याबद्दल माहिती घेतली. संतती सौख्यासाठी सुद्धा तुम्हाला हा उपाय विशिष्ट लाभदायक ठरणार आहे. नवग्रह मंत्राचा, नवग्रह स्तोत्राचा.
तुम्ही तो नक्की करावा अशी मी तुम्हाला विनंती करते. आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास विसरू नका. मी सांगितलेली माहिती तुम्हाला आवडते का हे सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगू शकता. याचबरोबर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आहात तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला क्लिक करा. पुन्हा भेटणारच आहोत. तत्पूर्वी सांगू इच्छिते तुमच्या जन्मलग्न पत्रिकेप्रमाणे तुम्हाला दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना काही अडचणी आहेत, समस्या आहेत, त्यावर मार्गदर्शन हवे आहे तर त्यासाठी तुम्ही मला नक्की संपर्क करू शकता. माझा संपर्क क्रमांक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. पुन्हा भेटूयात. तत्पूर्वी आपणा सर्वांना नववर्षाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.